शाळा सुरू झाल्यात, मात्र आता वर्गात पावसाचं पाणी गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यात पनोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला हा सगळा प्रकार आहे। प्रस्ताव पाठवलाय, मात्र शाळेच्या दुरुस्तीची अजूनही प्रतीक्षाच आहे। आपण ही दृश्य बघतोय, गळती लागलेली आहे वर्गामध्ये, संपूर्ण ओला झालेला आहे वर्ग पावसाच्या पाण्यानं। रत्नागिरीतल्या लांजा इथल्या शाळेतली ही दृश्य आपण बघतोय। विद्यार्थ्यांचे यामुळे आता प्रचंड हाल होत आहेत। वर्गामध्ये पावसाचं पाणी गळतंय। या सगळ्याची दुरुस्ती व्हावी, शाळा व्यवस्थित अशा पद्धतीनं न गळता सुरू राहावी यासाठी म्हणून प्रस्ताव सुद्धा पाठवला गेलेला आहे। मात्र त्याचं अजूनही कुठलं उत्तर आलं नाहीये, कुठलंच काम त्याबाबत सुरू झालेलं नाहीये आणि त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। राजन, हा सगळा प्रकार अत्यंत भीषण आहे। शाळा सुरू झाल्यात, विद्यार्थ्यांना इथे बसून शिक्षण घ्यायचं असतं, पण अशा पद्धतीने जर वर्ग गळत असतील तर मग फार भीषण अवस्था आहे असं म्हणावं लागेल। अजूनही या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे की नाही? रिद्धी, नक्कीच आपण पाहिलं तर आता रत्नागिरीमध्ये मुलांच्या शाळा ह्या आता सुरू झालेल्या आहेत आणि मुसळधार पाऊस देखील गेल्या 2-3 दिवसांपासून पडला होता आणि त्याचा फटका सुद्धा लांजा तालुक्याला बसला होता। आणि याच तालुक्यातील जे पनोरे गाव आहे, इथली जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। ही शाळा आता ज्याची कौलं आहे ती पूर्ण गळती झालेली आहेत आणि याच गळत्या कौलांच्या खाली पूर्णपणे आता मुलांना बसावं लागतंय। अनेक दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवून देखील प्रतिसाद देखील मिळत नाहीये असे देखील इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना बसावं लागतं, हे खरं तर दुर्दैवी म्हणावं लागेल। आणि या सर्व गोष्टीचा आता पाठपुरावा करण्यासाठी आता देखील ग्रामस्थ देखील सरसावले आहे, परंतु प्रस्ताव पाठवून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। रिद्धी जी, धन्यवाद राजन दिलेल्या माहितीसाठी।